गॅलरीमध्ये जाऊन जी PDF तयार करायची आहे ते फोटो सिलेक्ट करणे. इथं मी उदाहरण दाखल 3 फोटो जे आहेत ते सिलेक्ट करतो. मानक क्रमांक 1साठी लागू आहे असं समजा. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये इथं सेंड नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं आणि PDF तयार करण्यासाठी ओकेन स्कॅनर या ॲपवर क्लिक केल्यानंतर PDF तयार करण्याची प्रोसेस जी आहे ते ॲप ॲटोमॅटिक करतं. इथं तिन्ही फोटो PDF तयार करण्यासाठी तयार झालेले आहेत. इथं वरती सर्वात वरती इथे एक पेनाचं ऑप्शन देते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या PDFचं नाव जे आहे ते मानक 1 मानक क्रमांक 1 असं ठेवू शकता. इथं नाव जे आहे ते मानक क्रमांक 1 झालं. PDF करण्यासाठी हे तिन्ही फोटो जे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथं शेअर नावाचं ऑप्शन आहे, या शेअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं शेअर PDF आहे, त्या शेअर PDFवर क्लिक केल्यानंतर PDF ॲटोमॅटिक तयार होते. ही PDF आपल्याला डाउनलोड करून सेव्ह करायची आहे. त्यामुळे इथं ड्राईव्हचे 2 ऑप्शन दिसत आहेत. त्यातील पहिलं ऑप्शन जे आहे ते निवडायचं. ड्राईव्ह PDF व्ह्यूवर या ऑप्शनवर क्लिक करायचं. PDF जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होते आणि इथं उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत, त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुमची PDF जी आहे ती फाईल मॅनेजरमध्ये डाउन झालेली असेल. एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला ड्राईव्ह या ॲपवर जायचं आहे. ड्राईव्ह ॲपवर गेल्यानंतर तुमचा मेन फोल्डर ज्या ठिकाणी असेल स्वॅप 2026 त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता मानक 01 या सब फोल्डरमध्ये आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे, त्याच्यावर पण क्लिक करायचं आहे. आता ही मी पूर्वी केलेली फाईल आहे. इथं नवीन फाईल कशी अपलोड करायची, तर इथं अधिक उजव्या कोपऱ्यामध्ये खाली अधिक चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करून खालून 2 नंबरचा ऑप्शन जो आहे अपलोड त्यावर क्लिक करायचा आहे. अपलोड बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मानक 1 जी आपण मागाशी फाईल तयार केली ती तुम्हाला इथं दिसेल. त्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं अपलोड नावाचं वरती ऑप्शन आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर ती PDF जी आहे ती अर्ध्या मिनटामध्ये काय होईल, अर्ध्या ते 1 मिनटामध्ये तुम्हाला या फोल्डरमध्ये अपलोड झालेली दिसेल. ठीक आहे. आता मानक 1 नावाची ही आता 12:18 तयार झालेली ही जी ड्राईव्हमध्ये अपलोड झालेली PDF आहे, त्याच्या समोरचे 3 डॉट जे आहेत त्याच्यावर क्लिक करून तिथं ऑप्शन आहे त्याच्यातील कॉपी लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लिंक जी आहे ती आपली कॉपी झाली. लिंक कॉपी झाल्यानंतर आपल्या स्वॅप ॲपवर यायचं आहे. स्वॅप ॲपवर आल्यानंतर इथं मूल्यांकन सुरू करा असे असेल. हे आता आमचं अपलोड झाल्यामुळे इथलं ऑप्शन गेलेलं आहे. मूल्यांकन सुरू करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मानक क्रमांक 1वर यायचं. मानक क्रमांक 1वर आल्यानंतर आपला स्तर निवडायचा आहे आणि त्याच्या पुढे पुराव्याच्या पुढे इथं पेस्ट प्रूफ आहे, त्याच्यावर क्लिक केला की ती कॉपी केलेली लिंक जी आहे ती ऑटोमॅटिक इथं पेस्ट होईल आणि सबमिटवर बटन दाबला की तुम्हाला पहिलं मानक जे आहे ते भरून पूर्ण झालेलं दिसेल.